जातो तर आहेत बाहेर फिरायला, पण पाऊस नको यायला, कारण पावसाचं आहे ना वातावरण. सांगितलं होतं तसंच झालं. लगेच बघा पाऊस पण चालू होऊन गेला, म्हणजे जास्त नाही पण बारीक बारीक येत आहे. जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमच्या पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आता रात्रीचे 9 वाजलेत. मी आता म्हणजे तयारी केली थोडीशी, कारण मुलांना मी सांगून दिलं होतं की आज संडे, म्हटलं आपण बाहेर जाऊ. हो बघते मी, म्हटलं आपण थोडस बाहेर जाऊ, पण आहे ना गाडीमुळे गेलो नाही, कारण आज आहे ना आमची गाडी खराब होऊन गेली. तर या मुलांसाठी दुसऱ्यांची गाडी मागितली, कारण ते तर माझ्या अंगातच घुसून गेले. मम्मी गार्डन मध्ये चल, गार्डन मध्ये चल. हे बघा असंच चालू आहे यांचं कधीच. दोघांचं माझ्या सोरांशला काही पडले नाही, कारण तो आहे ना त्याच्या फ्रेंड सोबत खेळून आलाय बाहेर. कुठे जायचंय? कुठे जायचंय? कुठे? गार्डन मध्ये जायचंय त्याला. आणि जायसाठी ना मी स्वयंपाक सुद्धा लवकर करून घेतला होता. म्हटलं बाहेर जाऊ तर बाहेरच खाणं होऊन जाणार, त्याच्यापेक्षा म्हटलं पहिले स्वयंपाकच करून घेऊ. बघू आता जाणं होतं की नाही होतं, पण त्यांनी आता दुसऱ्यांकडून गाडी मागितली आहे. बघा माझ्या सोरांशला खूप कंटाळा येतो आमच्या सोबत यायचा. का बरं बेटा? चल ना. पाय दुखतोय? तू तर केव्हांचा खेळतोय ना, तो 5 वाजेपासून खेळतोय. त्याचं जेवण पण लवकरच होऊन गेलं होतं. ठीक आहे बेटा, तुला पार्सल पाणीपुरी घेऊन येऊ. हा चला, म्हटलं मुलांसोबत माझी पण थोडीशी पाणीपुरी खाल्ल्या जाणार. आणि मी काय स्वयंपाक केला आहे ते पण तुम्हाला मी दाखवून देते. चला, किचनचा ओटा नंतरच आवरणार जेवण वगैरे करून. हे बघा मस्त अशी बॉईल अंड्याची चटणी केलेली आहे. बॉईल अंड्याची चटणी, याच्यात खिचडी मुलांची खाऊन झाली आहे म्हणून अर्धी दिसणार, आणि याच्यात चपात्या. आता हे जेवण म्हणजे सर्वांचं झालंय, फक्त त्यांचं आणि माझंच राहिलंय. आता आम्ही तिकडून येऊन जेऊ, कारण बाहेर म्हणजे सर्व बंद पण होऊन जाणार. काही घ्यायचं तर नाही. म्हटलं बाहेर जाऊ, थोडस फिरू, या मुलांना दोघांना फिरव. दादा आवाज कम कर. स्वरांश आवाज कम कर. मुलांचं फिरणं होऊन जाणार, कारण ते केव्हांचे माझ्या मागे लागलेत. मम्मा गार्डन मध्ये चल, गार्डन मध्ये चल. म्हटलं यांना सांगून कुठे मी पछतावून गेली. आता म्हटलं त्यांना थोडस फिरवून आणू. काय नाही म्हटलं पाणीपुरी वगैरे ते पण खाऊन घेतील, आणि मी पण खाऊन घेईन, आणि थोडस फिरून पण घेतील, जेणेकरून त्यांचं मन सुद्धा हलकं होऊन जाणार. बघा तो कसा ऐकतोय माझी बात. आरवी चप्पल खाली उतराव, खाली उतर बेटा, गंदी बात. आरू ती पलंगावरची बेडशीट बघा 4 वेळेस टाकली आम्ही नाही, म्हणजे केव्हांची आथरते तिला. 3-4 वेळेस आथरली तिला, परत जशीच्या तशी करून टाकतात ते. छान शिकला. चला आता इथं जास्त टाइम होऊन जाणार, तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. चला चप्पल घाल बेटा, पळू नको. स्वरांश चल ना बेटा. का बरं, काय खाणार तू? काय आणू? पाणीपुरी. ओके चला आता ब्लॉग कंटिन्यू करा. ओके. घरून तर येऊन गेलो, पण पुढे येऊन अजून गाडी थांबवली, कारण ऍक्टिवा आणलेली आहे. आणि माझ्या आयुषला ऍक्टिवावर म्हणजे पुढे बसवलं होतं, पण त्याला काही बसता येत नाहीये. मम्मा उतरव असं चालू होतं. म्हटलं आता गाडी थांबवून घ्या आणि त्याला उतरवून द्या, मी मागे घेऊन बसते. त्याला दाखवते कसा बसलाय तो उतरून. नको तू बस. आयुष थांबा, बरोबर दिसत नाही होणार. आयुष काय करतोय? काय करतोय तू? नाही, माती नाही खेळायची. पप्पा चालला मग मागे बस. तुला बसता येत नाही तिथं. मी पकडून बसते तुला. ओके मागे बस. थांबा मी घेऊन बसते त्याला. चला आता आयुषला मागे घेऊन बसते, तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. जातो तर आहेत बाहेर फिरायला, पण पाऊस नको यायला, कारण पावसाचं आहे ना वातावरण होतंय, आणि एकदम थंडी आव्हान विजा पण होत आहेत. कारण म्हणजे दुपारपासून काही पाऊस नाही इकडे, म्हणजे सारखा पाऊस तर चालूच होता 5-6 दिवसापासून, पण आज दुपारपासून काही पाऊस नाही आहे. दुपारपासून मस्त ऊन पडलेलं होतं, पण आता वाटतंय की पाऊस येणार, कारण वातावरण होऊन गेलंय पावसाचं, आणि विजा सुद्धा होत आहेत असं. पण मुलांचं फिरायचं होतं, म्हटलं जाऊ द्या थोडंसं फिरून आणतो त्यांना पण.
कारण मी सांगून म्हणजे चूक केली होती त्यांच्या सामने की थोडंसं फिरून येऊ म्हटलं. पण म्हटलं जाऊ दे स्वयंपाक ते पण लवकर होऊन गेले आणि त्यांचे जेवणंसुद्धा होऊन गेले. म्हटलं थोडंसं फिरून घेतील मुलं यासाठी निघालो आम्ही बाहेर. दादा कुठे चालला तू? गार्डन. आता थोडी गार्डन गार्डन बंद. आपण असेच फिरून येऊ आणि पाणीपुरी खाऊन येऊ. विजा किती होत आहेत बघा. पाऊस नको यायला. नाही आता पाऊस येणार बघ किती विजा होत आहेत. पाणीपुरी खाणार? पाणीपुरी खाणार? अजून आयुषच्या जागेवर आरवीला उभी केली पुढे. खूप ट्रॉफिक असते या टायमाला. आपण घरी जातो तोपर्यंत पाऊस नको यायला है ना. हे बघा भाजी मार्केट. फ्रूट्स पण विकवतायत बघा. फ्रूट्स भाजी खूप गर्दी असते इकडे पण ना. आंबे तर आम्ही आता आणतच नाही कारण पावसाळ्याच्या दिवसात आहे ना आंब्यामध्ये म्हणजे किडे लागून जातात ना यासाठी. हा आंबे नाही खायचे आता. काय आंबे नाही खायचे. सांगितलं होतं तसंच झालं. लगेच बघा पाऊस पण चालू होऊन गेला. म्हणजे जास्त नाही पण बारीक बारीक येत आहे. पण आता ठीक आहे. आलोय पाणीपुरी खायला तर ते खाल्ल्याशिवाय कसं काय घरी जाऊ. तुमची गोड पाणीपुरी येते बेटा ही तिखट आहे. हाँ इनका हो गया का भैया? होते बेटा बनते तुमची. चला आता मी पटकन खाऊन घेते. चालू होऊन गेला बघा. भैया दोनों तीखा रखना है मीडियम. ते तर काही खात नाही कारण त्यांना घरचं जेवण करायचंय. येतोय बघा पाऊस. कुठली? हा आपली गाडी. आणि या मुलांना आहे ना फ्रँकी खायची होती पण फ्रँकी संपून गेली. खूप तिखट होती. एकच खाल्ली अजून. काय होते बेटा? हा बनते बेटा बनते. घरून बघा जेवण करून आले तरी पण भूक लागली त्यांना. हाँ इनको मीठा डालो. येऊन तर 5-10 मिनटं असेच थांबलो होतो आम्ही कारण इथं खूप गर्दी होते ना. आणि म्हणजे व्हिडिओ काढायला पण थोडंसं हे वाटतं कारण कोणी कम्फर्टेबल असतं कोणी नसतं असं. त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं गर्दी कमी होऊ देऊ. त्यानंतर आपण मस्त आरामाने व्हिडिओ काढू आणि पाणीपुरी पण खाऊ असं. होते तुमची पण हा. होते बेटा. ते बघ ते बनवते बघ आंटी बनवते बघ. हा बेन आप चूरमा या मसाला पूरी आपके? पूरी देना मैं. मसाला पूरी
त्याने बघा किती छान जागा सांभाळून घेतली, कारण पाऊस लागतोय. कुठे बसून गेला? गाडीमध्ये? बापरे, गाडी आहे. छान होती पाणीपुरी, खूप तिखट होती. पाणीपुरी वगैरे तर खाऊन झाली आहे. आणि म्हणजे पेट्रोल पण संपून गेलं होतं गाडीचं. आता ते गेलेत पेट्रोल भरायसाठी आणि आम्ही आहेत तरी इथं पाऊसमध्ये उभे आहेत. म्हणजे आता चांगलाच पाऊस चालू होतोय. म्हणजे पहिले कमी होता पण आता जास्त येतोय. चांगला येतोय ना, मग आता फास्ट होणार, कारण खूप जास्त हवा पण आणि विजा पण होतात केव्हांच्या. म्हणजे केव्हांच्या तर नाही म्हणता येणार, पण आम्ही जसं घरातून निघालो ना, दादा इकडे गाड्या येतात, जसं घरातून निघालो ना तसं विजा पण चालू होऊन गेल्या आणि हवासुद्धा चालू होऊन गेल्या होत्या. पण काही नाही झालं, मुलांचं फिरून आणि खाऊन पण झालं पाणीपुरी वगैरे. आणि माझ्या स्वराजसाठी मी भेलपुरी घेऊन घेतली. काय थांबा, तू सर्वांना गप्पा गोष्टी करून दाखवा. काय झालं? हा, पाऊस येतोय ना. नाही पडणार बेटा, मी व्यवस्थित पकडली आहे. दादा पाऊस येतोय. आरवी असं झाडांनी तोडायचे बेटा. डान्स करते, यांना फक्त डान्स करायचा मोका पाहिजे. कुठे पण सुरू होऊन जातात डान्स करायला. तिकडे जा, दोघं भाऊ बहिणी खेळा. इथंच खेळायचं, तिकडून गाड्या येतात. पाऊस, ए बेटा गाड्या येतात तिकडे. इकडे या, ये लवकर. गाड्या येतात, असं पळायला नाही लावलं ना. नाही बेटा, गाड्या येतात. नाही पळायचं नाही. ती बघ गाडी आली बघ. इकडे हो बेटा, इकडे एक साईडला उभी राहा. आरू ये लवकर. इथं इथं खेळायचं ना. हां जास्त, हां इथं इथंच खेळायचं ना बेटा, गाड्या येत आहेत ना. पाऊस आला रे बो, पाऊस आला, पाऊस. पप्पा आले का पातर? बाई नाही नाही, गाड्या येतात तिकडे नाही जायचं. नाही जायचं बेटा, इकडे ये. का बरं? नाही बेटा, गाड्या येत आहेत म्हटलं, नाही सांगितलं तुला, ऐकत जा तू. बस बस, गाडी आली बघ. किती नंबर आहेत काय माहिती पेट्रोलचे, अजून केव्हांचे गेलेत ते. आणि आता पाऊस पण चांगला चालू होऊन गेलेला आहे. आले का पप्पा पातर? गोल गोल नका फिरू, पडणार. ए असं एक कोपऱ्याला खेळा. आरवी इथं असं आहे, चला. ए गाडी आली, बघा बघा लवकर बघा. या मुलांची मस्ती काही इथं पण थांबत, ते नुसते मस्ती करतायत. पप्पांना म्हणा या लवकर, बघा ते पण येऊन गेले. चला चला, तिकडे बोलवत आहेत पप्पा, चल. आरवीला पुढे बसून घ्या. आता तुम्ही परत सूप आणायला जाणार का? आता आम्हाला घरी सोडून द्या. त्यांनी तर काही पाणीपुरी खाल्ली नाही, पण त्यांना आहे ना चिकन सूप प्यायचं मन होतंय. पण ते आता इथं नाही भेटत, कारण आता आम्ही ना दिंडोलीमध्ये आहेत. तर ते सूप आहे ना बेस्तानला छान भेटतं आणि त्यांना आहे ना तिकडचं जे आवडतं, म्हणून ते आता तिकडे जाणारच घ्यायला. त्यांना म्हटलं आम्हाला आहे ना पहिले घरी सोडून द्या, कारण पाऊस पण चालू होऊन गेला आहे आणि मुलं पण आहेत सोबत. तर ते बोलले ठीक आहे तुम्ही घरी जावा, आता मी सोडून देतो म्हणे. आणि मी जातो मग सूप घ्यायला. त्याला आता ब्लॉग कंटिन्यू करा.
घरी येऊन गेलो होतो आम्ही. पावसामुळे ना जास्त काही फिरणं झालं नाही, कारण खूप पाऊस चालू होऊन गेला होता आणि आयुष आरवी सुद्धा होत्या ना सोबत, यासाठी जास्त काही फिरणं झालं नाही. काय रे बेटा, व्हिडिओ चालू होता ज्याचं नाटकं चालू होऊन जातं. हो पाहिलं मी नाही. चला आता आमचे ना जेवणंसुद्धा बाकी आहेत. आता आमचे जेवणंसुद्धा बाकी आहेत. 9:30 पावणे 10 होऊन गेलं, म्हणजे 10 तर वाजूनच गेले असतील. आता आम्ही पटकन बसतो जेवायला, कारण तुम्हाला तर माहिती पाऊस आला म्हणजे लगेच लाईट जाते आमच्याकडे. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.